गोकुळमध्ये महायुती म्हणून चेअरमन केला असं सांगितलं जाते. मात्र महायुतीतलेच नेते आता एकमेकाला कुठेतरी टोमणे मारत असताना दिसत आहेत. धनंजय माडिक यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये वासाच्या दुधावरून थेट आपलं नाव घेऊन कुठेतरी खोचक टोला दिला की 4 वर्षानंतर तरी तुम्हाला किमान ही वासाचं दूध दिसलं. नाही, आता काय झालं की त्या राज्यसभेचे खासदार धनंजय उर्फ मुन्ना माडिक यांची दरवर्षी दहीहंडीचा कार्यक्रम असतो. आता याही वर्षी त्यांनी मला निमंत्रित केलेलं होतं, परंतु कृष्ण जन्माष्टमी दिवशी त्यांनी कार्यक्रम केला नाही. तो नंतर त्यांनी 3-4 दिवसांनी नंतर केला आणि त्या दिवशी नेमका माझा कार्यक्रम पिंपळगाव बुद्रुकला होता पक्षप्रवेशाचा. मी वेळानं आलो, तोपर्यंत त्याचं ते भाषण झालेलं होतं. दुसऱ्या दिवशी प्रसार माध्यमामध्ये मी ते ऐकलं. आता यामध्ये चेअरमन युतीचा झालेला एक आहे सर्वश्रुत आहे की कशा पद्धतीनं ही चेअरमन निवड झाली, कशा पद्धतीनं युतीचा चेअरमन झाला. आणि हेही खरं आहे की गेल्या वेळेला 5 वर्षापूर्वी सत्तारूढ पार्टीच्या विरुद्ध आम्ही निवडणूक लढवलेली होती आणि त्यामध्ये काही लोक अजूनही हे त्या विचाराचे आहेत. म्हणजे आज युती सोडून आता त्यांचं जे म्हणणं आहे वासाच्या दुधाबद्दल मी असं म्हणालो की वासाचं दूध त्याबद्दल मनातली शंका दूध उत्पादकांची गेली पाहिजे. आता उत्पादक काय म्हणतात की आमचं दूध आम्हाला परत द्या, परंतु दूध संघाचं म्हणणं आहे की कायद्याप्रमाणे एकदा दूध स्वीकारलं तर आपण परत देऊ शकत नाही, त्याचा नाश केला पाहिजे. आता यासाठी त्यांनी दर दुप्पट केलेले आहे. गेल्या वर्षी 2 रुपये काहीतरी होते, आता ते 4 रुपये 6 रुपये असे दर केलेले आहे. आता मी त्यांना सांगितलं की ह्याची आता टेक्नॉलॉजी फार मोठी वाढलेली आहे. आता जिथं संपर्क सभा झाल्या, काजल आणि गणिताच्या 2 संपर्क सभेला मी उपस्थित होतो आणि मी त्यांना सांगितलं की आता त्यामध्ये पाणी किती मिसळलेलं आहे, त्यात प्रोटीन दुसरं काय मिसळलं आहे, साखर, युरिया हे जे पदार्थ आहेत ते किती मिसळले हे आता समोर येतील आहे. म्हणून तुम्ही किंमत जरी कमी जास्त असली तरी ज्या संस्थेचं दूध वासाचं येईल किंवा दुय्यम दर्जाचं येईल ते ताबडतोब ते मशीन घेऊन जावा आणि त्यांच्या मनातल्या शंका दूर करा, असं माझं भाष्य आहे. ते त्यांच्या मनामध्ये शंका ठेवू नका कुठली आता, किंवा कुणामुळे झालं, दूध संघामुळं त्यांनी काय मुद्दाम केलं किंवा संस्थेचे काही सभासदच दूध असावून घालतात, त्याबद्दल तर माझं मत आहे, ते मत होतं. पण आता त्यांनी दुसऱ्या बाजूला तुम्ही हे देखील म्हणाला होतात की शौमिका म्हटकांचा ह्या सगळ्या सभे ही काही जनरल सभा होणार आहे त्यामध्ये त्यांचा फारसा विरोध नसेल, परत त्या देखील अजूनही विरोधामध्ये दिसत आहेत. कारण माझ्या प्रश्नांची उत्तर अजून मला मिळालेली नाहीत. फक्त महायुतीचा सन्मान करायचा म्हणून मी शांत आहे असं त्यांचं म्हणणं. नाही, आता बघा, एक वेळा युतीचा चेअरमन झाल्यानंतर शेवटी आपण काहीतरी आचारसंहिता घालून घेतली पाहिजे आणि ही आचारसंहिता जर घालून घेतली नाही तर विनाकारण मतभेद तयार होतील. आता त्याच्या मनात त्या काय ज्या शंका आहेत, आमच्या काय शंका होत्या, हे आज आपण बोलत बसलो तर मतभेद वाढतील. आता यांच्या ज्या शंका असतील ते दूर करण्याची जबाबदारी चेअरमन आणि संचालक मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या ती करतील. आता विशेषतः ही एकदा लक्ष्मण रेषा घालून आपण जर गेलो नाही तर विनाकारण मतभेद तयार होतील. आणि दुसरा विषय असा आहे की ज्या वेळेला चेअरमन निवडीची बैठक मुख्यमंत्री महोदयांच्या समोर झाली त्याच वेळा मी होतो, विनय कोरे साहेब होते, आंबेडकर साहेब होते आणि काही वेळाने चंद्रजीत नरके आले. आणि त्याच वेळा मी सांगितलं की आता युतीच्या निवडणुका लढवत असताना आपण काय केलं पाहिजे. तर एक 3-4 तालुक्यामध्ये जागा कमी आहेत, त्या 3-4 जागा आपल्याला कायद्याप्रमाणे वाढवता येतात, त्या वाढवल्या पाहिजेत. आणि आता उमेदवार देत असताना जनरलच्या उमेदवाराचं किती त्याच्याकडे संस्था पाहिजेत, तर ते 125 ते 150 एका जर व्यक्तीकडे जनरलच्या असतील सभासद तर त्याला उमेदवारी आपण दिली पाहिजे युतीमध्ये. आणि जे आरक्षणाचे जे आहेत महिला किंवा मागासवर्गीय वगैरे त्याला 75 ते 100 ही अट आपण अशी प्राथमिक चर्चा झाली. मला वाटतं गेली निवडणूक आणि ह्या निवडणुकीमध्ये फरक एवढा आहे की गेल्या वेळा 5,500च सभासद होते, 3,500, आता 5,500 सभासद झाले. 2,000 सभासद नव्यानं वाढलेले आहेत.
गोकुळ स्थापन होऊन गेल्या निवडणुकीपर्यंत 3,500 आणि आता एका 4 वर्षात 2,000 वाढले. त्यामुळे ही पूर्ण संस्था निवडणूक ही संस्थेच्या सभासदांच्या हातामध्ये गेलेली आहे. त्यामुळे या निवडणुकीत युतीनं सुद्धा व्यवस्थितपणानं आपण निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे. एवढंच मला याबद्दल बोलायचं. मागच्या सत्ताधाऱ्यांच्या संदर्भात तुम्हाला आक्षेपाचे मुद्दे होते, तेच मुद्दे आजही कायम आहेत. मागच्या वेळेचे जो काही कारभार झाला तो चुकीचा होता, आम्हीच कारभार चांगलं करतो असं म्हणायचं आपल्याला? 100%. यावेळेला तुम्ही जर बघितलं 2 रुपये वाढ आम्ही देतो म्हणतो लिटरला, म्हैशीला 12 रुपये आणि 6 रुपये आपण गाईला दरवाढ दिली. सगळ्यात विक्रमी नफा यावेळेला झाला. त्यामुळे आपण दुधाचे दर वाढवले. शेवटी नफा वाढला म्हणजे काय, दर त्या रूपात शेतकऱ्याला जास्त पैसे मिळवून देणं याला नफा म्हणतात. त्यानंतर आपण निव्वळ नफा जास्त दाखवला. त्यानंतर आपण जागा मुंबईमध्ये नवीन घेतली. नंतर दुधाचा विजेचा प्रकल्प तयार केला. आणि ठीक आहे, काही प्रमाणात लोकांच्या तक्रारी आहेत. मी असं म्हणणार नाही की 100% हे दुरुस्त झालं, पण माझं मत 90% तर नक्की दुरुस्त झालेलं आहे. लेखापरीक्षण ज्यावेळी झालं त्यामध्ये अनेक त्रुटी ज्या आहेत त्या आढळून आल्या आणि त्याबाबतची कारवाई अद्याप झाली नाही. सर्किट बेंच देखील यामध्ये याचिका दाखल केली आणि सर्किट बेंचनं संचालक मंडळानं कारवाई का झाली नाही याचं उत्तर आता गोकुळच्या प्रशासनाकडे मागितलेलं आहे. चुकीचं आहे, तसं नाही झालं. मध्ये ज्यावेळेस सत्ता 1 वर्ष नव्हती, म्हणजे आम्ही युतीच्या सत्तेच्या बाहेर होतो. एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते, विखे पाटील साहेब दुग्ध विकास मंत्री होते, त्यावेळेला ही टेस्ट ऑडिट करण्याची ऑर्डर झाली होती. ती चॅलेंज करण्याचा प्रयत्न दूध संघाने केला. हायकोर्ट सांगितलं तसं करता येणार नाही, ती चौकशी होऊ द्या. ती चौकशी झाली, टेस्ट ऑडिटचा रिपोर्ट आला आणि त्यामध्ये टेस्ट ऑडिटच्या रिपोर्टमध्ये काही निष्पन्न झालं नाही. आता जे बेंच सर्किट बेंच पुढे गेलेले आहेत त्यांना याची कल्पना नसावी. आता ज्यावेळेला ही नोटीस मिळेल त्यावेळेस संघ त्याचं निश्चितपणे तिथं निराकरण करण्याचा प्रयत्न करेल. साहेब, नेते म्हणून तुम्ही चांगला कारभार केल्याचा दावा करताय, मात्र गेल्या काही दिवसामध्ये जाजम खरेदी असेल, घड्याळाची खरेदी असेल, यावरनं आरोप होत आहेत. गोवा सहलीची देखील जोरदार चर्चा. त्याने गोवा सहलीमध्ये स्वतःच्या पैशाने त्यांनी केलेले आहेत. आता एखाद्या संचालक मंडळाने स्वतःच्या, आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होते, काही जाणार आहोत, आम्ही स्वतःच्या पैशाने जाणार आहोत. त्याबद्दल कुणी तपासणी करावी, जिल्हा मध्यवर्ती बँकेची करावी, गोकुळची करावी. आता जो जाधव आणि घड्याळाचा जो विषय आहे त्याच्याबद्दल संघाने सांगितलं की बाबा आम्ही योग्य पद्धतीने खरेदी केलेली आहे. आता अनेक खरेदी होत असतात, काही पद्धतीने खरेदी झाली तर त्याची चौकशी होईल. तर माझं मत आहे की आपल्या या दूध संघामध्ये हा आपला दूध संघ एक कोल्हापूरचा वैभव आहे. मला वाटते हा राज्यातला एक ब्रँड हो पाहतोय. तर याला कुणी अपशकून करू नये अशी माझी कळकळीची विनंती आहे. तुम्ही आता सत्ताधारी आहात, नेमके विरोधक कोण असणार आहेत तुमच्या समोर? नाही, विरोधक आता कोण असणार आहेत ते तुम्हाला माहिती आहे. आज काय त्याची नावं घेण्यात काय अर्थ नाही. युती जर एका बाजूला आली की कोण विरोध राहणार तुम्हाला माहिती आहे. आता आपल्याला आम्ही युतीमध्ये आहोत. आता युतीमध्ये असल्यामुळे युतीचा धर्म निभावणं हे आमचं काम आहे. आणि त्यामुळं आपल्याला जे येतील त्यांना घेऊन जायला पाहिजे. महाडिक मागच्या वेळेला विरोधात होते, यावेळेला ते परत युतीसोबत तुमच्यासोबत आहेत. अजून काही माझी त्यांच्या चर्चा झाली नाही, परंतु धनंजय माडकांची माझी चर्चा झालेली आहे. पण एका वेळेला तुम्ही महायुती म्हणूनच ही गोकुळची निवडणूक लढवण्याबाबतचे संकेत देताय किंवा तसे प्रयत्न करताय. मात्र महाडिक कुटुंबातील धनंजय महाडिक असतील, शौमिका महाडिक असतील, या अजूनही गोकुळच्या कारभारावर नाराजी व्यक्त करतायत. विशेषतः तुमच्यावर देखील कुठेतरी नाराजी किंवा शाब्दिक टोलेबाजी तुमच्यावर वैयक्तिक होताना दिसते. मी आता सांगितलं याच्यामध्ये एक लक्ष्मण रेखा आखली पाहिजे. नाहीतर व्यतीत विनाकारण थोडंसं मिठाचा खडा टाकल्यासारखं होईल. संयमाने घेतण्याची आवश्यकता आहे. महाडिक कुटुंबीय सोडलं तर बाकीचे सर्वजण आपल्या विचाराचे आहेत. सगळी चर्चा सकारात्मक. महाडिक कुटुंबीय आपल्या उलट गुण आहेत असं नाही म्हटलं. मी म्हणतो की युती म्हटल्यानंतर एक लक्ष्मण रेखा आपण आखली पाहिजे. सर, दुसरा एक प्रश्न म्हणजे सीपीआरच्या औषध घोटाळ्यातला जो आरोपी आहे लिंबेकर, त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो अधिष्ठातांच्या सोबत हॉटेलमध्ये दिसला, चहा घेत असताना दिसला. कुठेतरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न किंवा या प्रकरणावर पडदा टाकण्याचा नाही. आता जे हे प्रकरण जे झालं होतं ते 22-23 सालचं आहे. ते जिल्हा नियोजन मंडळातून 10 कोटी रुपये काहीतरी साहित्यासाठी, सर्जिकल साहित्यासाठी
CPRला देण्यात आले होते आणि 22-23लाही खरेदी झाली होती. त्यामध्ये ESIC मुलुंडचा दर करार, ESIC आपल्यामध्ये कामगार विभागाची दवाखान्यांची ती साखळी आहे, त्यांचा दर करार दाखवून बोगस ही खरेदी केली होती. त्यामध्ये 2 खरेदी झाल्या होत्या, एक 5 कोटीची 4 कोटी, 2 मला आठवत आहे. मग जेव्हा ह्या प्रसारमाध्यमामध्ये बातम्या आल्या तेव्हा आपण पहिलीची चौकशी केली आणि दुसरीची चौकशी नंतर केली. पहिल्यामध्ये सुद्धा त्याला कंपनीला त्या ब्लॅकलिस्ट केलं आणि त्याच्यावर फौजदारी घालण्यासाठी फौजदारी घातली, म्हणजे त्याच्यावर FIR गुन्हा नोंद झाला. आणि दुसऱ्यामध्ये तेच झालं. आता कंपनी ब्लॅकलिस्ट केली, त्याच्यावर गुन्हा नोंद केला, जे अधिकारी दोषी होते त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली. आता जे शासनाने करायचं त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. आता पोलिसांची जबाबदारी आहे, त्याला काय केलं त्याने, त्याला बेल मिळाला काय नाही मिळाला त्याची काय चौकशी आपण केलेली नाही. आणि आता ज्यांना याबद्दल शंका वाटते त्यांनी पोलिसांना जाऊन विचारलं पाहिजे, याचं काय झालं नेमकं, मी विचारेन. आणि याच्यामध्ये हे मोले आले 24 फेब्रुवारीला आणि हे सगळी खरेदी झाली 22-23ला. त्यामुळे ह्या प्रकरणाने त्यांचा काही संबंध नाही, त्यांच्या हातात काही नाही. ते जरी आज वाचवतो जरी म्हटले तर ते वाचू शकत नाही, कारण ऑलरेडी चौकशी शासनाने केलेली आहे आणि ऑलरेडी त्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे. साहेब, मला राज्याचा प्रश्न घेतो. मनोज जरांगे पाटील आता मुंबईच्या दिशेने जायला लागले आहे, काय तुम्ही आता आमच्या या मराठा आरक्षणाच्या समितीची उपसमितीचे जे अध्यक्ष विखे पाटील साहेब आहेत, उदय सामंत सदस्य आहेत, ते मनोज जरांगे साहेबांना भेटत आहेत आणि मला वाटतं भेटल्यानंतर त्यांच्या काय मनातले काही शंका आहेत त्या निश्चितपणे दूर केल्या जातील. आणि मला वाटतं की या गणेशोत्सवाच्या काळामध्ये ते सुद्धा समजून घेतील आणि आरक्षणाचा प्रश्न OBCतून द्यावं आणि कुणबी असं त्यांचे जे प्रश्न आहेत त्याचं समाधान करण्याचा प्रयत्न आमची मंडळी करतील. पण मनोज जरांगे पाटील कुठेही ऐकण्याच्या तयारीत नाही आहेत. जरी समिती नेमली असेल तरी यापुढे कोणताही निर्णय घेतला नाही. आज आंदोलन पुकारले, मुंबई जाम होणार आहे, त्यामुळे कुठेतरी हा समिती एक नुसता एक पर्याय असल्याचं समोर येते. मनोज जरांगे साहेबांना माझी विनंती आहे की गणेशोत्सवाचा काळ आहे, सणावाराचा काळ आहे, थोडंसं त्यांनी संयमानं घ्यावं आणि जे प्रश्न असतील ते सोडण्याचा शासन निश्चितपणे प्रयत्न करेल. साहेब, शहरातला एक प्रश्न आहे. खरं तर गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतोय. गेल्या 4 दिवसापासून कोल्हापूर शहरात पिण्याचं पाणी नाहीये. अक्षरशः महिला रात्री रस्त्यावरती आंदोलन करावं लागते. आता देखील भाजपनं, सत्ताधाऱ्यांनी देखील आंदोलन या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय. पिण्याचं पाणी जर मिळत नसेल तर काय दुर्दैव आहे, खरोखर दुर्दैव आहे. अनेक वेळेला त्या थेट पाईपलाईन बद्दलच्या आणि जुनी सुद्धा योजना जी आहे त्याच्याबद्दल अनेक बैठका आपण घेतलेल्या आहेत. ज्या पद्धतीनं अजूनही प्रशासनाने लक्ष घालायला पाहिजे ते घातलेलं नाही. आता दुर्दैवानं अनेक वर्ष निवडणुका न झाल्यामुळं पूर्णपणानं भार हा आता अधिकाऱ्यांच्यावर आहे. आणि मला वाटते परवा सुद्धा अजित पवारांनी ज्यावेळेला बैठक घेतली राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी, तेव्हासुद्धा सगळ्या ह्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष वेधलेलं आहे आणि त्यावेळेस त्यांनी नाराजी अतिशय व्यक्त केलेली होती. पण प्रत्येक वेळी थेट पाईपलाईन योजनेत का तांत्रिक बिघाड होते? खरंच ती योजना म्हणजे सदोष नाही आहे का? काय नेमकं असा प्रॉब्लेम येतो की तिथं पुण्यावरनं मुंबईवरनं लोक बोलायला लागतात? माझं मत काय आहे की जी ही योजना आलेली आहे तर ती इतक्या म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतून आलेली आहे की तिथं हवा मोठ्या प्रमाणात आहे, तिथं नदीला पाणी म्हणजे त्या दुधगंगा प्रकल्पातून पाणी येते आणि एवढ्या लांब येत असताना हे छोटे मोठे जे बारकावे आहेत ते कन्सल्टंटने वास्तविक हे लक्षात आणून ही योजना केली पाहिजे होती. आणि आता ह्या लक्षात यायला आलेलं आहे की या वाऱ्यामुळं वायर तुटत आहेत, त्यानंतर त्याला खालून जमिनी खालून ती वायर घालण्याची आवश्यकता होती. त्यानंतर त्या ठिकाणी अतिशय प्रतिकूल हवामान आहे त्या काळामोडी धरणावर. या सगळ्या गोष्टी मला वाटते बेदखल केल्या गेल्या आणि त्याचे परिणाम आहेत. मला वाटतं हे लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी अजितदादा पवारांनी किती निधी लागला तर त्याला त्यांनी तयारी दाखवलेली आहे. मला वाटतं लवकरात लवकर हे दुरुस्त होण्याची आवश्यकता आहे. कारण आपण पाणीच जनतेला देणार नसू तर लोकांच्या या अपेक्षा या पूर्णपणाने फोल ठरतील आणि शासनाची नाराजी यामुळे उफाळली. सर, राहुल पाटलांचा पक्षप्रवेश तर झालेला आहे, आणखी काही पक्षप्रवेश होणार आहेत का? कारण हातकणंगले तालुक्यात जोरदार चर्चा सुरू झाली त्या संदर्भात. नाही, हे खरं आहे की
कैलासवासी PN पाटील साहेबांचा एक मोठा गट या 3-4 तालुक्यामध्ये म्हणजे करवीर, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी या 4ही तालुक्यामध्ये होता. त्यांनी फारपणानं आपली शक्ती पणाला लावून हे सगळे कार्यकर्त्यांचा सांभाळ केला होता आणि त्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे की त्यांच्या दोन्ही चिरंजीवांनी राहुल आणि राजेश यांनी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आमच्या पक्षामध्ये राष्ट्रवादी पक्षामध्ये येण्याचा निर्णय घेतला. फार मोठा कार्यक्रम त्यांनी केला आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या होत्या. आता हातकणंगले तालुका असा एक मोठा तालुका राहिलेला आहे की त्यामध्ये अजून आमचा प्रवेश फार त्या प्रमाणात झालेला नाही आणि कोण येणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू आणि त्यांची इच्छा असेल तर अजितदादा पवारांना सुद्धा आम्ही आणू. सतेज पाटील आणि तुमच्यातली मैत्री कायम आहे का? कारण गेल्या काही दिवसापासून तुमच्या दोघांमध्ये ज्या पद्धतीनं शाब्दिक युद्ध सुरू आहे. शाब्दिक युद्ध काही रंगलेलं नाही. ज्यावेळेला राहुल पाटील आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते येण्याचा निर्णय घेतला त्यावेळा सतेज पाटील यांनी त्यांच्या तालुक्यामध्ये 2 दौरे करून त्यांचे कार्यकर्ते डिवचण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून त्याला मी म्हणालो की तुम्ही इतकं हळू होऊ नका की रोज काँग्रेसची इतकी मंडळी जात आहे. म्हणजे माझे आमदार तर मला वाटते रोज 2-3 जे जाता येतात त्यांची तुम्हाला कधीच काळजी लागली नाही. ते आता बिचारा राहुल पाटील ज्याचे वडील गेलेले आहेत त्याचा कमी मतांनी पराभव झालेला आहे. त्यांनी स्वतःच्या गटाच्या भवितव्यासाठी विचार करून काही जर निर्णय घेतला असेल तर त्यांच्या वडिलांच्या मागं तुमची आणि माझी जबाबदारी आहे की त्यांना आशीर्वाद देण्याची. असं इतकंच बोललो मी. फक्त त्यांच्या पक्षप्रवेशावरच नाही शक्तीपीठवरनं पण शक्तीपीठबद्दल ते 15 ऑगस्टला जाऊन त्यांनी माझ्या मतदारसंघामध्ये जाऊन झेंडावंदन केलं, खरडा भाकरी खाल्ली आणि ते म्हणताना काय म्हणाले की मुश्रीफ साहेबांनी आपला शब्द पाळावा. आता मुश्रीफ साहेबांनी शब्द पाळावा ही बोलण्याची आवश्यकता होती काय? नागपूरपासून हा रस्ता त्या पात्रात येईपर्यंत आला आहे. ठीक आहे, मी त्यावेळा माझ्या जिल्ह्यातील ही भूमी संपादन प्रक्रिया रद्द केलेली होती. मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला शब्द दिला की बाबा तुम्हाला विश्वासात घेऊनच शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच आम्ही या शक्तीपीठ रस्ता करू आणि आम्ही त्यांनी आम्हाला अलाइनमेंटही दाखवलेली आहे. आता मला सांगा इतकं जर हसन मुश्रीफनं वचन पाळायचं म्हटल्यानंतर निदान यांचे काँग्रेसचे नेते तर यांच्यावर राहायला पाहिजे नको. त्या नितीन राऊंनी पाठिंबा देऊन टाकला. मग मी असं म्हणालो की पण नितीन राऊत सुद्धा खंडा गावाती बोल खेळायला बोलायला पाहिजे तुम्ही. हाच शब्द आता त्यांनी हसन मुश्रीफ शब्द पाळावा तर तुमची माणसं राहिनात ना. आणि त्यावेळी मी म्हणालो होतो नेते मंडळी घट राहिली पाहिजेत आणि शेतकरी जास्त मोबदला देऊन जाणार असतील तर आमचा नाईलाज आहे असं मी त्यावेळी म्हणालो होतो. मैत्रीत मिठाचा खडा पडतोय काय? बघा आता 2 पक्षाच्या 2 विचारांच्या आता बाजूने आम्ही आहोत. ते आहेत महाविकास बाजूने आम्ही आहोत युतीच्या बाजूने. काही थोडंसं शब्दाला शब्द लागणारच परंतु काय व्यक्तिगत मैत्रीच आहे. शेवटी राजकीय राजकारण आहे. ते एका पक्षाचे प्रमुख आहेत, मी एका पक्षाचा प्रमुख आहे आणि शेवटी काँग्रेस पक्षाचा माणूस येताना त्याला काही बरं वाटणार नाही आणि शेवटी आम्हाला स्पेस कुठं आहे? काँग्रेस, उभाटा आणि पवार साहेबांचा पक्ष हाच आम्हाला स्पेस आहे ना. आम्हाला माणसं जरी घ्यायची असतील तिथलीच घेतली पाहिजेत आणि आम्हाला जर स्थानिक स्वतः जर निवडायचे असतील निवडणुका जिंकायची असतील आणि आमचा नंबर जर 1 आणायचा असेल तर आम्हाला हे करावंच लागेल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.